नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सेकंड सेमिस्टर लवकरच सुरू होणार आहे। तर आता जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांची ब्रँच सिव्हिल इंजिनिअरिंग आहे किंवा सिव्हिल ग्रुप मधली ब्रँच आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेकंड सेमिस्टरला सिव्हिल इंजिनिअरिंगला डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगला टोटल सब्जेक्ट किती आहेत, त्यापैकी किती सब्जेक्टची थिअरॉटिकल एक्झाम होणार आहे, किती सब्जेक्टची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे, त्यानंतर टोटल सेमिस्टर किती मार्कला आहे, कोणत्या सेमिस्टरची म्हणजे कोणत्या सब्जेक्टची ऑनलाईन एक्झाम आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तर आपण हे जे सब्जेक्ट्स आहेत, हा जो सिलेबस आहे तो कोणकोणत्या ब्रँचला आहे ते आपण बघणार आहोत। सेकंड सेमिस्टर सिव्हिल इंजिनिअरिंग, राईट। तर ज्यांची ब्रँच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आहे त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म जो आहे त्याचा सीई आहे, राईट। सीई 2K म्हणलात तरी चालते, तुमचं सेकंड सेमिस्टर आहे। त्यानंतर सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग ला आपण शॉर्टकट मध्ये सीआर म्हणतो, ठीक आहे। ह्या ब्रँच साठी सुद्धा आपल्याला सिलेबस बघायचा आहे। हे जे बोर्ड वरती तुम्हाला ब्रँचचे नाव दिसत आहेत या सर्व ब्रँचेसना सेम सिलेबस आहे, सेम सब्जेक्ट आहेत, सेम थिअरॉटिकल सब्जेक्ट, सेम प्रॅक्टिकल सब्जेक्ट, ठीक आहे, काहीही चेंज नाही। त्यानंतर थर्ड जी ब्रँच आहे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, त्याला आपण सीएस म्हणतो, ठीक आहे। त्यानंतर सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, त्याला आपण एलई म्हणतो। ह्या चार ब्रँचेस साठी सेम सिलेबस आहे सेकंड सेमिस्टरचा। तर आपण तो नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया, ठीक आहे। तर जे विद्यार्थी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर डिप्लोमा इन सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या ब्रँचला जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तर सब्जेक्ट कोणकोणते आहेत बघूया। थिअरॉटिकल सब्जेक्ट किती आहेत, त्यानंतर प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती आहेत, प्रत्येक थिअरॉटिकल सब्जेक्ट किती मार्क्सला आहे, राईट, आणि त्याचा पेपर कसा होणार आहे, ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, प्रॅक्टिकल सब्जेक्ट कोणकोणते आहेत, प्रत्येक प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती मार्कला आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर टोटल सब्जेक्ट जे आहेत, तर आता तुम्हाला टोटल सिव्हिल ब्रँचला जर तुम्ही बघितलात तर टोटल सब्जेक्ट जे आहेत ते टोटल 7 सब्जेक्ट आहेत तुम्हाला, राईट, 7 सब्जेक्ट आहेत। त्याच्यापैकी तुम्हाला 5 सब्जेक्ट जे आहेत ते थिअरॉटिकल आहेत, म्हणजे त्याची थिअरी एक्झाम होणार आहे। त्यानंतर जे 2 सब्जेक्ट आहेत ते प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत, राईट। फर्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा अप्लाइड मॅथमॅटिक्स, त्याला आपण लाडाने M2 म्हणतो, आणि MSBT ने त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचं नाव दिलेलं आहे AMS अप्लाइड मॅथमॅटिक्स, आणि त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे 312-301, राईट। आणि ह्याला जे मार्क्स आहेत 100 मार्क्स आहेत, 30+70चा पॅटर्न आहे, म्हणजे 30 मार्क्स जर हे तुम्हाला घ्यायचे असतील तर तुमचं सेकंड सेमिस्टर स्टार्ट झाल्यानंतर पूर्ण सेकंड सेमिस्टर मध्ये तुमचे 2 क्लास टेस्ट होणार आहेत, ठीक आहे, क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2। तर M2 ची जी एक्झाम आहे क्लास टेस्टची, फर्स्ट क्लास टेस्ट तुमची 30 मार्क्सची होते आणि सेकंड क्लास टेस्ट तुमची 30 मार्क्सची होते। ह्या दोन्ही टेस्ट मध्ये जर तुम्ही 30 आउट ऑफ 30 मार्क्स घेतलात तर हे 30 मार्क्स तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर हे 30 टेस्टला जर 30 मार्क तुम्ही घेतलेले असेल तर ऑब्विसली फायनल पेपर मध्ये तुम्ही 70 मार्क घेऊ शकता, कारण जे टेस्टला अभ्यास केलेला आहे तेच फायनल पेपरला त्याचाच अभ्यास आहे, त्यामुळे तुमचा तो अभ्यास झालाय म्हणून तर तुम्ही 30 आउट ऑफ 30 घेतलेलं असतं, राईट। म्हणजे फायनल पेपर मध्ये सुद्धा तुम्हाला 70 आउट ऑफ 70 मार्क्स मिळतात, राईट। तर हा अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे, राईट। ज्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट जरा हार्ड वाटतो, ठीक आहे, आणि तो आहे पण। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ह्या M2 चा ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही करू शकता। आपल्याकडे दोन्ही मोड मध्ये क्लास अवेलेबल आहे। तुम्हाला जर ऑफलाईन क्लास करायचा असेल तर आपले क्लासेस नांदेडला आहेत, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडच्या बाजूलाच, ठीक आहे। तर तुम्हाला डिटेल्स मध्ये जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर्स आहेत,
त्याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे, तर ऑनलाईन क्लास कसा करायचा, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक या क्लासेसच्या ऍपची लिंक आपल्या दिलेली आहे, राईट. त्या लिंक वरती क्लिक करायचं, ऍप डाउनलोड करून घ्या, त्यामध्ये पूर्ण माहिती व्यवस्थित भरा, राईट. मग तो तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रेकॉर्डेड कोर्स मध्ये जा. सेकंड सेमिस्टर मध्ये तुम्हाला हा कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता, राईट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे काही पॉलिटेक्निक रिलेटेड जे अपडेट्स आहेत ते सर्व अपडेट्स आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करत असतो, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सेंड करत असतो. ज्या विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नाही, त्यांनी लगेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक वरती क्लिक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, टेलिग्राम ग्रुपच्या लिंक वरती क्लिक करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. जे काही पॉलिटेक्निक संदर्भात जे काही अपडेट्स असतात ते व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पीडीएफच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करणार आहे आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. तर आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही व्हिडिओ मी अपलोड करत असतो तर त्याचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला होईल. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मॅक्सिमम तुमच्या सिव्हिलच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक सेंड करा. तुमचं एक सबस्क्रायबर तुमच्यासाठी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप व्हॅल्युएबल आहे. त्याची किंमत मी शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही, कारण जे तुम्ही सबस्क्राईब करता, लाईक करता, तेच माझं मोटिवेशन आहे. आणि मॅक्सिमम तुम्हाला पॉलिटेक्निक संदर्भात जे काही व्हिडिओ आहेत, जे काही लेटेस्ट अपडेट आहे ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. चला नेक्स्ट सब्जेक्ट बघूया आपण. सेकंड सब्जेक्ट आहे अप्लाइड सायन्स, फिजिक्स प्लस केमिस्ट्री. त्याला आपण शॉर्टकट मध्ये ASC म्हणतो. ए म्हणजे अप्लाइड, SC म्हणजे सायन्स आणि याचा सब्जेक्ट कोड आहे 312308. ठीक आहे, 312 308. हा सब्जेक्ट तुम्हाला किती मार्क्स साठी आहे, टोटल 200 मार्क्स साठी आहे. आणि याचा पॅटर्न कसा आहे, 30 + 70. 30 मार्क्सचे तुमचे 2 क्लास टेस्ट होईल, फायनल पेपर 70 मार्कचा होईल. पण फायनल पेपर याचा जसा तुमचा बेसिक सायन्सचा पेपर झालेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला अप्लाइड सायन्सचा सुद्धा पेपर होणार आहे. म्हणजे ऑनलाईन होणार आहे, कम्प्युटरवरती होणार आहे, MCQ टाइप होणार आहे. ठीक आहे, बेसिक सायन्सचा जसा झाला तसाच. आणि फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला 50 मार्क आहेत आणि केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला 50 मार्क्स आहेत, राईट. थर्ड सब्जेक्ट आहे तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. त्याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो EGM आणि त्याचा सब्जेक्ट कोड. ठीक आहे, सब्जेक्ट कोड तुम्हाला सिव्हिलचे जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, कुठल्याही सब्जेक्टचं जर सब्जेक्ट कोड तुम्हाला म्हणजे हे जे काही सब्जेक्ट कोड लिहिलेले आहेत तर त्याच्यापैकी सगळ्यात इझी सब्जेक्ट कोड म्हणजे हा आहे. ठीक आहे, 312312. ठीक आहे, तर हे 312 याचा सब्जेक्ट कोड आहे आणि हा टोटल तुम्हाला 150 मार्क्स साठी हा सब्जेक्ट आहे. किती मार्क्स साठी, 150 मार्क्स साठी. त्यापैकी 30 + 70, 30 मार्क्सचे 2 क्लास टेस्ट, 70 मार्कचा पेपर. आणि याचा पेपर ऑनलाईन होणार आहे का, नाही. ठीक आहे, मेकॅनिक्सचा पेपर तुम्हाला थेरॉटिकल पेपर असतो, लिहायचा पेपर असतो. 3 तासामध्ये 70 मार्कचा पेपर सॉल्व्ह करायचा असतो. जसं की तुम्ही M1 चा पेपर दिलात, जसं की तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला इंग्लिशचा पेपर दिलात म्हणजे कम्युनिकेशन स्किलचा, त्या पद्धतीचा पेपर हा होणार आहे. त्यानंतर बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांची सिव्हिल ब्रँच आहे त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे, कारण की ह्या सब्जेक्टला तुम्ही नेग्लेक्ट करू नका. तुमच्या ब्रँचच्या रिलेटेड हा सब्जेक्ट आहे. तुम्हाला फ्युचरमध्ये जे काही तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग करून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल किंवा प्रायव्हेट जॉब करायचा असेल किंवा स्वतःचा तुमचा बिझनेस करायचा असेल, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर हे सब्जेक्ट तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन, त्याला शॉर्टकट मध्ये आपण BMC म्हणतो आणि त्याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 312338. 312 338 हा सब्जेक्ट तुम्हाला 200 मार्क्स साठी आहे. ठीक आहे, जर म्हणजे मार्क सुद्धा याला जास्त आहेत. मग हे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, पुन्हा सेम पॅटर्न. 30 मार्कचे 2 क्लास टेस्ट होणार, 70 मार्कचा तुमचा फायनल पेपर, थेअरीचा लिहायचा पेपर होणार, राईट. त्यानंतर 50 + 50 हे प्रॅक्टिकलला मार्क आहेत, म्हणजे 100 मार्क प्रॅक्टिकल आहेत, एकूण
200 मार्क्ससाठी हा सब्जेक्ट आहे, राईट. तर हे होते तुमचे थेरॉटिकल सब्जेक्ट. अजून काही सब्जेक्ट्स आहेत ते आपण बघूया. त्यानंतर तुमचा याच्यानंतर एक इथं सब्जेक्ट राहिलेला आहे, सर्वेइंग सब्जेक्ट आहे तुमचा. ठीक आहे, 5 नंबरला तुमचा सर्वेइंग सब्जेक्ट आहे. ठीक आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला पेपर होणार आहे सर्वेइंगचा. टोटल तुम्हाला 7 सब्जेक्ट आहेत. इथं आपण किती सब्जेक्ट बघितलं टोटल? 1 2 3 4, राईट. 5th सब्जेक्ट आहे सर्वेइंग. त्याचा सुद्धा तुम्हाला थेरॉटिकल पेपर होणार आहे. 30 + 70चा पॅटर्न असणार आहे. 30 मार्कचे 2 क्लास टेस्ट होणार आहेत त्याचे, आणि 70 मार्क्सचा तुमचा फायनल पेपर होणार आहे, राईट. त्यानंतर चुकून आपण ह्या ठिकाणी एक राहिलेले सब्जेक्ट सर्वेइंग लक्षात ठेवा. 6 नंबरचा सब्जेक्ट आहे तुम्हाला प्रोफेशनल कम्युनिकेशन, PCO. हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. सिव्हिल, ज्या विद्यार्थ्यांची सिव्हिल ब्रँच आहे त्यांच्यासाठी टोटल थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत 5 आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत 2. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॅक्टिकल सब्जेक्ट प्रोफेशनल कम्युनिकेशन, त्याला आपण शॉर्टकट मध्ये PCO म्हणतो, आणि तो सब्जेक्टचा जो कोड आहे 312002 हा सब्जेक्ट कोड आहे, आणि तो प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. 50 मार्क्ससाठी आहे. कॉलेजमध्ये तुम्हाला जे काही प्रॅक्टिकलला हे म्हणजे प्रोफेशनल कम्युनिकेशन जे सर शिकवायला आहेत ते जसं सांगतील त्या पद्धतीनं तुम्हाला जे काही त्यांनी असाइनमेंट देतील, जे काही तुम्हाला वर्क लिहायला देतील ते कंप्लीट करायचं आहे, ते सबमिशन करायचं. तुम्हाला त्याचे 50 मार्क्स मिळून जातील. त्यानंतर सोशल अँड लाईफ स्किल, म्हणजेच त्याला आपण SFS म्हणतो. तर याचा सब्जेक्ट कोड आहे 312003. हा सब्जेक्ट आहे 50 मार्क्ससाठी. हा सुद्धा प्युअर प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर असे तुम्हाला 2 प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट आहेत आणि 5 थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर सिव्हिल जे सेकंड सेमिस्टर आहे ते एकूण किती मार्क्ससाठी आहे, तर एकूण जर मार्क्स बघितला आपण तर हे 900 मार्क्ससाठी तुमचा हे सेकंड सेमिस्टर आहे. तुम्ही पूर्ण सब्जेक्टची जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याची जर तुम्ही ऍडिशन केला तर तुमचे ह्या ठिकाणी 900 मार्क्स होतात. ठीक आहे, तर आता तुम्ही ठरवा, तुम्हाला सेमिस्टरचं स्टार्टिंग आहे, या 900 मार्क पैकी, या 900 मार्क्स पैकी तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे आहेत, तुम्हाला किती पर्सेंटेज घ्यायचे आहेत, तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, आजच ठरवा आणि त्यानुसार अभ्यासाला लागा. जेणेकरून काही विद्यार्थी एक्झाम आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात. ठीक आहे, मी तर काही असे विद्यार्थी बघितलं की त्यांना जोपर्यंत परीक्षेचा टाइम टेबल येत नाही तोपर्यंत अभ्यास करावंच वाटत नाही. ठीक आहे, मग असे विद्यार्थी लास्टला ह्याचे नोट्स आहेत का, त्याचे नोट्स आहेत का, हे आहे का, ते आहे का, म्हणजे मित्रांकडे असं म्हणजे आता कितीतरी जास्त अभ्यास आपला राहिलेला आहे तेव्हा काळजी वाटते, तेव्हा वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळं तुम्हाला माझी एकच विनंती आहे की आत्तापासून अभ्यासाला लागा, जेणेकरून तुम्हाला एक्झामचं टाइम टेबल येऊ द्या किंवा एक्झाम येऊ द्या, काहीच घाई होणार नाही, व्यवस्थित आपला अभ्यास होणार आहे. ठीक आहे, तर आता एक साधं सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. ठीक आहे, आपण दिवसामध्ये आता काही जण 2 टाइम जेवण करत असतील आणि काही जण 3 टाइम जेवण करत असतील. ठीक आहे, पण आपण दिवसाचं एकदाच जेवण करतो का, दिवसभराचं एकदाच, किंवा एका आठवड्याचं एकदाच जेवण करतो का, एका महिन्याचं एकदाच जेवण करतो का? MSBTच्या सिलेबस नुसार, राईट, तुम्हाला जो अभ्यास दिलेला आहे तो रोज थोडा थोडा करायचा आहे. ठीक आहे, परीक्षा आली की एकाच महिन्यात 5 सब्जेक्ट अभ्यास करतो, होत नाहीत. ठीक आहे, आता जो तुम्हाला टाइम पिरियड आहे, डिसेंबर आहे, जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्च आहे, एप्रिल मे मध्ये तुमची एक्झाम होणार आहे, तर एवढा टाइम स्पॅन खूप आहे. तर ह्या टाइम स्पॅन मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आणि तुमचे काही जे काही डाऊट्स असतील, काही तुम्हाला सिलेबस संदर्भात तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्की त्याला रिप्लाय करेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अजूनही तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट्स आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला मिळतील. आणि आपल्या क्लासेसचा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ॲप डाउनलोड करून घेतलेला नाही त्यांनी लगेच ॲप डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि ॲप डाउनलोड करून घ्या. आणि त्याच्यामध्ये पूर्ण कोर्सेसचे डेमो लेक्चर बघा, त्यानंतरच कोर्स परचेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया.
पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.